एकतर हा आमचा पर्सनल मॅटर आहे, त्यात बाहेरच्यांनी पडायची काहीच गरज नाहीये. आणि दादा आज इथे नसला तरी आज ना उद्या तो परत येणार आहे. आणि जोपर्यंत दादा परत येत नाही तोपर्यंत या खुर्चीवर कुणी नाही बसायचं. मी बसणार नाही बसायचं बोललो ना एकदा. आई आईला आई काय नाही आईला आई काय होतं आई? ए आईला अगं डोळे उघड ना. वहिनी पाणी आण जा, पटकन पाणी आण. आईला आपण बाहेर आहोत ना, असं तू मला न सांगता कुठे निघून गेलीस तर मला भीती वाटते यार. असं एकटं वाटतं. मग काय तुम्हाला पदराला बांधून ठेवू? बांधून ठेव, पत्राला बांधून ठेव मला, पण प्लीज माझ्यापासून दूर जाऊ नकोस कुठे. नाही जाणार. असं वाटतंय कुठल्या तरी वेगळ्याच जगात आलोय. म्हणजे इतके वर्ष मी एका वेगळ्याच जगात जगत होतो आणि हे काहीतरी एक वेगळंच जग आहे. आणि माझ्यामुळे तुझी पण ही हालत झाली. मला खरंच कळत नाही आपण कसा संसार करणार आहोत. आदित्य सर, आपण छान संसार करणार आहोत. आत्ता खरी सुरुवात झाली आपल्या संसाराला. तुम्ही मला फक्त एक वचन द्या. काय बी झालं तरी तुम्ही खचणार नाही. आता समजा चांगलं होणार आहे. जे काय बी वाईट व्हायचं होतं ना ते होऊन गेलंय. आईने आपल्याला घरातून बाहेर काढलंय. आज ती आपल्या सोबत नाही, याच्यापेक्षा वाईट अजून काय होऊ शकतंय. मी म्हणूनच सांगते तुम्हाला सर, समजा चांगलं होणार आहे. तुम्ही नका काळजी करू.